न्हावे गावातून एक धक्कादायक बातमी हाती आली आहे। न्हावे गावातील प्रीतम अरुण म्हात्रे यानं एकतर्फी प्रेमातून 24 वर्षीय तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला केलाय। सदर तरुणी गंभीररित्या जखमी होऊन रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे। या गंभीर प्रकरणानं महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। सदर तरुणीला 2 वर्षांपूर्वी प्रीतम म्हात्रे यानं प्रपोज केलं होतं, परंतु त्या तरुणीनं त्यावेळी त्याला नकार दिला होता। याचा राग मनात ठेवून न्हावे गावाजवळ माणिकटोक समुद्रकिनारी दिनांक 26 जुलै रोजी सदर तरुणी आपल्या मैत्रिणींसोबत गप्पा गोष्टी करत बसल्या असताना प्रीतम म्हात्रे हा तिथे पोहोचला। त्यानं काही कळण्याच्या आतच लोखंडी सळईनं सदर तरुणीच्या डोक्यात आणि पाठीवर जोरदार हल्ला केला। त्यामुळे तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं। तरुणीच्या डोक्याला 10 टाके पडले असून ती अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे। या घटनेनंतर न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रीतम म्हात्रेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून